नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न असल्याचं सांगत भाजपसोबत गेलेल्या शिंदेंच्या शिवसेनेची अनेक स्वप्न अपूर्ण राहण्याची चिन्ह दिसायला सुरुवात झाली आहे। जितके विद्यमान खासदार सोबत आहेत तितक्या जागा देखील आता शिंदे गटाला मिळण्याची शक्यता दिसत नाही। उलट दिवसेंदिवस शिंदे गटाच्या हातून एक एक जागा सुटत चालली की काय असं चित्र आहे। शिंदे गटाच्या सध्याच्या अवस्थेचं विश्लेषण करणारा पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड करत भाजप सोबत आलेल्या शिंदेंच्या शिवसेनेची अवस्था धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी झाली आहे। कारण 13 खासदार सोबत असूनही महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिंदेंच्या शिवसेनेला मानाचं स्थान मिळत नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे शिंदे शिवसेनेमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर उमटत असल्याचं बघायला मिळतंय। निगेटिव्ह सर्व्हे पुढे करून भाजप शिवसेनेचं खच्चीकरण करतंय असा आरोप होतोय। 2019 मध्ये शिवसेनेने लढवलेले मतदारसंघ आणि 2024 मध्ये ह्या मतदारसंघामधून नेमकं कोण निवडणूक लढवेल पाहूयात। दक्षिण मुंबई भाजप किंवा मनसे, उत्तर पश्चिम मुंबई भाजप लढवण्याची शक्यता, ठाणे भाजप आग्रही, रायगड राष्ट्रवादी लढवणार, रत्नागिरी सिंधुदुर्ग भाजप लढवणार, नाशिक राष्ट्रवादीकडे जाणार असल्याची चर्चा, संभाजीनगर भाजपचा दावा, परभणी रासपला मिळणार, अमरावती भाजप लढवणार। मित्रांनी मित्रासारखं वागावं एक माफक आणि रास्त अपेक्षा आहे। मित्र मित्रासारखं वागला नाही तर मग काय त्याला अर्थ नाही त्या सर्व गोष्टी। मित्रांनी मित्रासारखं वागावं, त्यांना अधिकार आहे त्यांचे उमेदवार घोषित करायचा। आमच्या पक्षाला आमचे उमेदवार घोषित करायचा अधिकार नाही का आमच्यामध्ये लुडबुड करायला लागली, का आमच्या जागा मागायला लागली? आम्ही त्यांची जागा मागितली कुठली? आमची माफक अपेक्षा आहे की मित्रांनी मित्रासारखं वागलं पाहिजे। असा कोणी सर्वे समोर ठेवून जागा आपल्याकडे लादण्याचा प्रयत्न करत नाहीये आणि केलेला नाही पण। आणि त्या सर्वेवर आम्ही सुद्धा एवढा विश्वास ठेवत नाही। आपण जर पाहिलं तर गेल्या लोकसभेचा असलेला सर्वे, आता झालेला अनेक राज्यांचा सर्वे हा वेगळा होता आणि ऍक्च्युअली निकाल लागलेला हा वेगळा। म्हणून सर्वेवर आम्ही डिपेंड नाही, तर तिथलच्या कार्यकर्त्याचं मत, तिथलच्या मतदाराच्या मतावर हा आमचा निर्णय राहणार। महायुतीमध्ये भाजपनं आपल्या 24 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शिरूर, बारामती आणि रायगड लोकसभा लढवण्याचं जाहीर केलंय। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा प्रचार सुरू झालाय, तर शिरूरसाठी शिवाजीराव आढळराव यांना आयात केलाय। मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून मात्र अद्यापही एकही यादी जाहीर करण्यात आलेली नाहीये। पहिली बैठक हेमंत गोडसेंसोबत, नाशिकची जागा मिळेल असं आश्वासन। दुसरी बैठक रायगड जिल्ह्यातील आमदारांसोबत, तटकरेंना समर्थन देण्यासाठी सल्ला। तिसरी बैठक हातकणंगलेसाठी, धैर्यशील मानेंना निश्चिंत राहण्याचा सल्ला। चौथी बैठक रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाच्या संदर्भात, मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा। पाचवी बैठक अमरावतीच्या संदर्भात, आनंदराव अडसूळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न। सहावी बैठक वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्याशी चर्चा। पुढचं आहे जर तर कशाला आपण, मी शिवसेनेचं 7 वेळा आम्ही शिवसेनेने तिथं उमेदवार दिलेला आहे। 5 वेळा जिंकले मी, त्यात 2 वेळा जिंकलोय। सर एक अशी माहिती येत आहे की खोट्या सर्वेचा आधार दाखवून शिंदे गटाकडल्या जागा भाजपने घेतल्या असा आरोप होतो। माझ्या बाबतीत शक्यतो नाही। इतर महाराष्ट्र मी ऐकतोय, आता त्यात किती तथ्य आहे किती नाही मी कसं काय सांगणार। नाराजी 1-2 जागेवर होती, त्याबद्दलच्या तिन्ही नेत्यांनी त्यांना बोलून त्यांना एक समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे। निवडणुकीच्या काळामध्ये असे नाराज किंवा एकमेकांच्या जागेबद्दल आग्रह हा कार्यकर्त्याचा असणं हे काही गैर नाही, परंतु त्याची समजूत काढणं तेवढंच महत्त्वाचं असतं, त्यांच्याशी संवाद साधणं महत्त्वाचं असतं। आणि तो संवाद तिन्ही नेत्यांनी त्यांच्या सर्व पक्षांच्या कार्यकर्त्याशी साधलेला आहे। आणि त्यामुळे आता हे बंड किंवा एखाद्याबद्दलची नाराजगी आता ही संपलेली आहे। गेल्या वेळी युतीमध्ये शिवसेनेने 23 जागा लढवल्या तर 18 जागांवरती विजय मिळवला। मात्र बंडाच्या नंतर 13 खासदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे सध्या विद्यमान 13 खासदारांच्या जागा राखण्यासाठी शिंदेंच्या सेनेला झगडावं लागलंय। अनेक विद्यमान खासदारांना तिकिटासाठी मुंबईच्या वाऱ्या कराव्या लागतात। सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे नेते यांच्यामध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे।
निगेटिव्ह सर्व्हे पुढे करून शिवसेनेच्या जागा भाजप स्वतःकडे घेत असल्याचा आरोप होतोय. शिवसेनेच्या खासदारांची तिकीट कापण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप होतोय. 3 ते 4 जागांवरती भाजपकडून उमेदवार बदलण्याची सूचना आली आहे. विधानसभेला काय होणार या चिंतेनं शिवसेनेमधल्या आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. गुलामांना काय आवाज असतो, स्वाभिमानी लोक असतात ते आवाज उठवू शकतात अन्यायाबद्दल. ज्यांनी 50-50 कोटी रुपये घेऊन स्वतःचं इमान विकले आहे त्याने तिकिटासाठी भांडण करू नये. शिंदेकडे काय राहिलं आहे तुम्ही सांगू शकता का? शिंदेकडे काय राहिलं? दिल्लीच्या हंटरवर शिंदे काम करताय आणि अजित पवार काम करतात. त्यांच्याकडे या क्षणी काही राहिलं नाही. ते कपडे घालून फिरतात मुख्यमंत्री, तेच नशीब समजा, तेही वस्त्रहरण केलं जाईल. भारतीय जनता पक्षाचे गुलाम म्हणून भविष्यातील दिवस यांना काढावे लागतील, इतकी वाईट स्थिती आहे. ते वाढतील तेच खाणार, ते देतील तेवढेच ठेवणार, अशी मला तर वाटतं की तो रस्त्यावरचा भिकारी बरा, पण त्यापेक्षा या पक्षाची अवस्था दयनीय आहे हे सांगणं मला वाटतं की अतिशयोक्ती होणार नाही. महायुतीमध्ये अजितदादा कानामागून आले आणि तिखट झाले, त्यामुळे लोकसभेचं गणित बिघडल्याचा शिवसेनेचा सूर आहे. जी कारणं देऊन उद्धव ठाकरे यांची साथ सोडली त्याच्या उलट कृती होत असल्यामुळे शिवसेनेमध्ये चिंता पसरली आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंनी पहिल्याच यादीमध्ये 5ही निष्ठावंत खासदारांना उमेदवारी दिली, मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना त्यांच्या सोबत आलेल्यांसाठी झगडावं लागतंय. शिंदेच्या शिवसेनेची जागा वाटपामध्ये कोंडी केली जातीये का? अजित पवारांना मानाचं स्थान आणि एकनाथ शिंदे यांची कुचंबना असं चित्र महायुतीमध्ये आहे का, असाही प्रश्न होतोय. रितेश हातीम, निकेश शार्दूल यांच्यासह अजय माने, पुढारी न्यूज.